पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर तानाजीराव सावंत, दुसरे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी संजय बनसोडेजी, माजी राज्यमंत्री राणा पाटील, तसंच उपस्थित असणारे पाशा पटेल, बसवराज पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजा राऊत, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, तसंच उपस्थित असणारे महेंद्र दुर्गुडे, सुरेश पाटील, अमित शिंदे, संताजी चालुक्य, ज्यांनी आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते अमित शिंदे, भाजपामध्ये प्रवेश केलेले आत्ताच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुनील मधुकरराव चव्हाण, सुरेशराव बिराजदार, प्राध्यापक अफसर शेख, खलील पठाण, सुरजीत सिंह ठाकूर, अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण इथं उपस्थित आहेत. महायुतीचे, तसंच महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रासप, त्यामध्ये मनसे, आरपीआय आठवले गट, आरपीआय खरात गट, कवाडेजी, अशा अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं, माझ्या उस्यामधनं, माझ्या बार्शी परिसरातनं आलेले तमाम मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, आज आम्ही सगळेजण महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना राणा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता आणि त्या निमित्तानं तुम्हाला संबोधित करण्याच्या करता आलोय. खरं तर भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी पण आलेले होते, परंतु आज 4:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विदर्भात नागपूरला येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्याच्या करता चंद्रशेखर बावनकुळे यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यामुळं अर्चनाताईंचा फॉर्म भरून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन ते पुढच्या कामाला गेलेले आहेत. त्याची नोंद कृपा करून सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. मित्रांनो, आजपर्यंत मी अनेकदा माझ्या उस्मानाबादमध्ये, माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या सासूरवाडीमध्ये आलोय, परंतु अशी अलोट गर्दी मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त महायुतीच्या सगळ्या आमच्या आमदारांनी, आमच्या सहकाऱ्यांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी, आमच्या इतर मंत्र्यांनी परिश्रम घेतले आणि लोकांनी पण उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं स्वागत देखील करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवडणूक गावकीची भावकीची निवडणूक नाही. ही देशाच्या 140 कोटी जनतेचं पुन्हा 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे. जसं घरामध्ये कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीने चालतं, कारभारी योग्य असेल तर घरामध्ये आर्थिक सुबत्ता, सुख शांती नांदत असते. कारभारी जर पार्सलिटी करत असेल, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, तर ते घर नीट टिकत नाही. तसंच तुमचा माझा भारत देश हे आपल्या सगळ्या भारतीयांचं घर आहे आणि त्याच्यामध्ये गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या तडफेने ह्या देशाचं नेतृत्व केलं, ह्या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं. आज जगात कुठल्याही देशामध्ये गेला तर आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा, अतिशय रिस्पेक्टचा हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे किमया कोणी केली
तरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली आहे। आज त्यांनी फक्त जगामध्ये आपला नाव लौकिक वाढवला नाही, जगाशी संबंध चांगले ठेवले। त्याच्यामुळं वेगवेगळ्या जगातल्या देशांनी आपल्याला कधी कमी व्याजाने निधी लागला, उस्मानाबादकरांनो, धाराशिवकरांनो 0.5% व्याजानी जपान गव्हर्नमेंट आपल्याला निधी देतं। त्याच्यातनं आपण जायका सारखे प्रकल्प, मोठे मोठे प्रकल्प आपल्या धाराशिव, बार्शी आणि माझ्या औसा परिसरामध्ये कुठल्याही भागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे। मग तो शेतीचा पाण्याचा असेल, तो माझ्या पिण्याच्या पाण्याचा असेल, त्याच्याकरता हर घर नल अशा प्रकारची योजना मोदी साहेबांनी आणली। देशामध्ये सगळ्या राज्यांना पैसे दिले, जेवढे प्लॅन इस्टिमेट असेल 100 कोटी, 50 कोटी नरेंद्र मोदी साहेब पाठवतात, 50 कोटी ते राज्य शासन भरतं, 100 150 कोटी रुपयाच्या योजना ह्या त्यांच्या दूरच्या दृष्टीमुळे झालेल्या आहेत। आता नवीन कार्यक्रम त्यांनी दिला आहे, 3 कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम। मित्रांनो, ह्याच्यामध्ये मागे माझा मागासवर्गीय आदिवासी समाजाला घरं मिळायची, परंतु माझा भटका समाज, धनगर समाज असेल, माझा इतर ओबीसी समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझा बहुजन समाजातला गरीब वर्ग असेल, तो म्हणायचा अरे आम्ही पण गरीब आहे ना, आमची पण परिस्थिती घर बांधायची नाहीये, आमचाही विचार करा। आता मात्र नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या जाती धर्माचा, गरिबांचा विचार केलेला आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा निवारा 3 कोटी लोकांना देण्याचा, 3 कोटी घरं देण्याचा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, या तर वेळेस गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा आम्ही वीज माफी केली शेतीला, बसवराज पाटलांना आठवत असेल, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना। मित्रांनो, निवडणूक त्याच्यावर जिंकली आणि पहिलं एक बिल दिलं शून्याचं आणि लगेच पुन्हा एकदा पूर्वीसारखी बिलं द्यायला सुरुवात झाली। म्हणले परवडत नाही। मोदी साहेब कुठलंही काम करतात तो मागचा पुढचा विचार करून करतात। आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस माझी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता नरेंद्र मोदी येतात, त्यावेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळते, आम्ही चर्चा करतो, त्यावेळेस ते आम्हाला सांगत असतात। आणि म्हणून आता 300 युनिट पर्यंत जो गरीब वीज वापरतो त्याला इथून पुढं मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आलं की मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे, मोफत वीज मिळणार आहे। आमच्या शेतकऱ्यांच्या करता, आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, आमदारांकडे लोक येतात, म्हणतात आम्हाला 12 तासच वीज मिळते, आम्हाला दिवसा वीज पाहिजे।